जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत माणगाव तालुक्यातील आपले पन्हाळदुर्ग किंवा पन्हाळघर या किल्ल्यावर। तर चला आपण जाऊया पन्हाळघरवर आणि पाहूया त्याचा इतिहास आणि त्याचा परिसर। मुंबई गोवा हायवेवरील लोणेरे गावापासून बरोबर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर मित्रांनो आपल्या गडाच्या पायथ्याचं गाव ते म्हणजे आपलं पन्हाळघर बुद्रुक। इथे आपण आता आलेलो आहोत मित्रांनो। इथून आपल्याला बरोबर समोर आपल्याला आपलं पन्हाळदुर्ग हे आपल्याला इथून पाहायला मिळतं आणि इथून आपण आता चढायला सुरुवात करणार आहोत। पायथ्यापासून मित्रांनो चढायला सुरुवात केल्यानंतर बरोबर अर्धा तासामध्ये आपण उभा डोंगर चढल्यानंतर गड सर करतो। परंतु मित्रांनो जर या गडावर यायचं असेल तर सकाळी लवकर जावं लागेल, कारण दुपारी खूप दमायला होतं आणि आपण गड कधी सर करतो हे पण आपल्याला समजत नाही, कारण गडाला ना दरवाजा ना तटबंदी। त्याच्यामुळे गड सर केल्यानंतर आपल्याला इथे बरोबर 3 टाके पाहायला मिळतात गडावर आल्यानंतर। पुढे अजून बघूया आपण काय पाहायला मिळते। तर अशा 3 टाके आहेत। अजून गड आपण पुढे बघूया कसं आहे अजून पाहायला मिळतं। मित्रांनो पाण्याच्या टाकेजवळून आपण या साईडला आलो, डाव्या साईडला आलो तर आपल्याला इथे पाहायला मिळेल इथे खूप गवत आणि खूप झाडं आहेत मित्रांनो गडावर। तर इथे समोरच आपल्याला बुरुज पाहायला मिळेल, आपला पन्हाळघरचा बुरुज पाहायला मिळेल। ध्वज वगैरे काही तर लावलेलं नाही आहे, परंतु इथून आपल्याला गाव वगैरे पाहायला मिळेल। इथून म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला मित्रांनो। ही खूप सोयीची जागा होती, त्याच्यामुळे याचा टेहळणीसाठी उपयोग करत असत आणि याला टेहळणीगडच बोललं जात असे। त्याच्यामुळे याच्यावर फारसं काय इथे पाहायला मिळणार नाही तुम्हाला, परंतु याचा टेहळणीसाठी म्हणजे गनिमांवर लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो फार उपयोग होत असे। तर मित्रांनो इथे आपण आता पुढे आल्यानंतर आपल्याला इथे मुख्य बुरुजावर ध्वज पाहायला मिळेल। तर हा आपला पन्हाळघरवरचा मुख्य बुरुज आणि त्या बुरुजावरचा हा ध्वज। तिथे आपल्याला ध्वज पाहायला मिळाला नाही मित्रांनो। आणि इथून आपण पुढे पाहाल तर इथून मित्रांनो खूप दूरचा परिसर आपल्याला इथून न्यायला येतो। म्हणजे त्याखाली या गडाचा उपयोग हा टेहळणीसाठी केला जात असे, कारण खूप दूरचा परिसर मित्रांनो इथून पाहायला मिळतो आपल्याला। त्यामुळे गनिम कोणत्याही साईडने जरी आला तर मित्रांनो इथून इशारे देऊन आपल्याला पुढील म्हणजे इथून जवळ असलेल्या रायगडला सावध करण्याचं काम या गडाने मित्रांनो नक्कीच केलं असणार, कारण टेहळणीसाठी त्याचा उपयोग होत असे। आणि मित्रांनो समोर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आपली लोणेराची प्रसिद्ध युनिव्हर्सिटी, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, ती तुम्हाला समोर पाहायला मिळेल। आणि आता बघूया आपण पुढे मित्रांनो अजून काय पाहायला मिळते। तर मित्रांनो बुरुजाच्या बरोबर बाजूने आपण आल्यानंतर आपल्याला बघा इथे समोरच 2 टाक्या पाहायला मिळतात, 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात इथे। परंतु मित्रांनो तुम्ही जर गडाला भेट देणार असाल तर तुम्ही शक्यतो पावसाळ्यामध्ये येऊ नका, कारण गडावर खूप गवत आणि झाडझुडूप आहेत, त्यामुळे जनजनावरांची भीती आहे मित्रांनो। त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्ही या आणि पहाटे लवकर या, कारण चढाव खूप असल्यामुळे दमायला पण खूप होतं। आणि पाणी मित्रांनो भरपूर प्रमाणात सोबत ठेवा, कारण पाण्याची काही इथे गडावर सोय नाही आहे।
तर मित्रांनो, पाण्याच्या टाक्यांच्या इथून आपण वरती आल्यानंतर आपल्याला हा पन्हाळी दुर्गचा परिसर पाहायला मिळेल. गडाचा मित्रांनो भूभाग खूप कमी आहे, कारण हा टेलनीसाठी याचा वापर करत असतात. त्यामुळे तुम्ही हा पाहाल की पन्हाळी दुर्गचा परिसर खूप घनदाट जंगल आहे मित्रांनो इथे, आणि झाडझुडपं गवत वगैरे खूप आहे मित्रांनो इथे. तर असा होता आपला पन्हाळी दुर्गचा आपला परिसर. तर आपण आता आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहोत, कारण आपला आता गड फिरून झालेला आहे. तर चला आपण आता खाली उतरूया. जय शिवराय मित्रांनो. तर असा होता आपला पन्हाळी दुर्ग किंवा पन्हाळघर किल्ला. मित्रांनो, इतिहासाच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर इतिहासामध्ये याचा उपयोग हा टेलनीसाठी केला जात असे. तसेच आपली हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ही इथून फक्त मित्रांनो 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर अशा आपल्या राजधानीच्या रक्षणासाठी महाराजांनी जे 65 किल्ल्यांची साखळी तयार केली होती, त्या साखळीमध्ये मित्रांनो या गडाचा पण उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. तर असा हा मित्रांनो आपला गड आहे. तर या गडाला तुम्ही नक्की भेट द्या. तसेच ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला पण नक्की लाईक करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.